कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया। स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया। तर डीजे हे खरं आव्हान आहे, कारण डीजे मधून प्रबोधन होऊ शकत नाही। लोक फक्त उन्माद करू शकतात आणि धागणदिंगा होऊ शकतो। विचाराचा स्विच बंद करायचा। आम्ही जिवंत आहोत म्हणजे जय भीम, त्याची साक्ष म्हणजे जय भीम। बरोबर, सामूहिक गीत गायन म्हणजे पाळणा जो आहे आपल्या पोवाड्यामधला तो उमरगेकरांनी माझ्यासोबत गायला। आणि हव्याचे पेढे वाटा 100 जोवळा जो रे फाटाफुटीचं वातावरण असलं, लोकांना भुलवणारं, दिशाभूल करणारं वातावरण असलं तरी समाजामध्ये जागृत लोक आहेत। उमरगा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित नवयान महाजलसा कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। भीमशाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या क्रांतिकारी भीमगीतांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं। उमरगा शहरातील जुनी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित नवयान महाजलसा कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 26 एप्रिलला सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात भीमगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। क्रांतिकारी भीमशाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांनी आपल्या दमदार सादरीकरणातून सामाजिक संदेश देत उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आणि जय भीमाच्या घोषणांनी वातावरण भारावून टाकलं। या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। नवयान महाजलसाच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता आणि परिवर्तनाचा संदेश देण्यात आला। किती वर्षापासून तुम्ही महाजलसा करता? नवयान महाजलसाची स्थापना 2017 साली झालेली आहे आणि शाहीर सचिन आणि मी दोघे मिळून आम्ही संस्थापक आहोत या जलसाचे, शाहीर जलसाचे। तसं 2004 सालापासून मी चळवळीची समितीची गाणी गाते। नवयान शाहिरी जलसा 2017 महाजलसा करताना काय आव्हाने अडचणींना सामोरं जावं लागतं? शाहिरी जलसाला आव्हानं अशी नाही आहेत। शाहिरी जलसा हे प्रबोधनाच्या गीतांचा कार्यक्रम आहे। लोकांमध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि शाहिरी हा लोककला प्रकार पण आहे। आता लोककलेला परत चांगले दिवस आलेत म्हणायचं म्हणजे परत पुन्हा एकदा। तर या शाहिरी चांगले दिवस आले याचा अर्थ काय? चांगले दिवस आलेत याचा अर्थ की लोककलेला लोक ऐकतायत, सन्मान देत आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही काम सुद्धा करतोय। खरं तर लोककलावंतांना सन्मान मिळाला पाहिजे। आव्हान फक्त एकच आहे, डीजेचा जो आता जो सगळा विषय आहे, तर डीजे हे खरं आव्हान आहे, कारण डीजे मधून प्रबोधन होऊ शकत नाही। लोक फक्त उन्माद करू शकतात आणि धागणदिंगा होऊ शकतो। विचाराचा स्विच बंद करायचा आणि मग नाचायचं, हा त्यातला भाग आहे। तर त्यामुळं काय की डीजेला जर बळी पडली पिढी तर तिला कधीच वामनदादा कळणार नाही, लक्ष्मण केदारे कळणार नाही, भीमराव कर्डक कळणार नाहीत। ही जी सगळी परंपरा आंबेडकरी जलसाकारांची, सत्यशोधक जलसाकारांची आहे ती कळणार नाही। हा एवढाच धोका आहे, बाकीचं काही नाही। पण त्या डीजेला पण पूर्ण उरणारी कला आपल्या कलावंतांच्या मध्ये आहे आणि तुम्ही आज बघितलं की आम्ही तेवढ्याच ताकदीनं आपली परंपरा घेऊन, आपला जलसा घेऊन आम्ही उरलो। जयंती पूर्वी जशी साजरी होत होती विचारांची, त्या पद्धतीनं महाराष्ट्रभर बरीच मंडळं खरं करतायत। निगेटिव्ह नाही आहे, सगळीकडेच निगेटिव्ह वातावरण आहे। आता आजचा कार्यक्रम उदगीरचा अतिशय उत्कृष्ट, मोठ्या संख्येनं लोक आली होती। उमरग्याच्या जनतेचे लाख लाख म्हणजे काय म्हणतात त्याला आभार मानतो आम्ही की जलशाला एवढी गर्दी उमरगाकरांनी केली आणि आज एक चांगला सुंदर कार्यक्रम भीम जयंतीचा प्रबोधनाचा इथे पार पडला। आणि रामभाऊ गायकवाडांच्या सारखे असे रसिक श्रोते असणारे, वैचारिक नेतृत्व असणारी माणसं आहेत आणि त्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीने आयोजन केलं। मी त्यांना पण धन्यवाद देतो। ताई, मला काय म्हणायचं, शीतल साठे तुमचं नाव महाराष्ट्रभर गाजलेलं आहे। आज उमरग्यामध्ये प्रेक्षक खास तुम्हाला पाहण्यासाठी, जोडी पाहण्यासाठी खास या ठिकाणी आवर्जून आलेले आहे। तुमचे जलसा, तुमचे शब्द, तुमचे गीतातलं प्रत्येक वाक्य ऐकण्यासाठी इथं उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांची गर्दी वाढलेली होते। त्या उमरगेच्या नागरिकांचे खूप खूप आभार।
त्यांनी शाहीर जलशाला एवढा प्रतिसाद दिला. आणि खरं तर भीम विचार ऐकण्यासाठी म्हणजे हा बाबासाहेबांचाच विजय आहे परत एकदा, की बाबासाहेबांचे विचार, समतेचे विचार आणि एकतेचे विचार, बंधुतेचे विचार ऐकण्यासाठी लोक एवढी गर्दी करतात. यामुळे उमरगेकरांचं कौतुक. गर्दी होती, महिलांची खास करून खूप चांगली उपस्थिती होती. मला वाटतं सामूहिक गीत गायन या ठिकाणी झालेलं आहे. हा बरोबर, सामूहिक गीत गायन म्हणजे पाळणा जो आहे आपला पोवाड्यामधला तो उमरगेकरांनी माझ्यासोबत गायला आणि एक सुंदर माहोल इथे तयार झाला. महिलांनी तर गायलाच, पुरुषांनी सुद्धा गायला. त्यामुळे सगळ्यांनी मिळून पाळणा गायला. हे एक चांगलं उदाहरण आज उमरग्यामध्ये घडले. फक्त यात एक जोडतो मी, 18 पगड जातीचे लोक होते, केवळ बौद्ध नव्हते. मातंग समाज होता, माळी समाज होता, धनगर समाज होता, आता बेडर समाजाचे नेते इथं आलेले आहेत. 18 पगड जातीतले नेते मंडळी, कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. तर हे म्हणजे ही जयंती खरं तर वंचित बहुजन आघाडीला जी अपेक्षित आहे की बहुजातीय झाली पाहिजे सर्व, कारण बाबासाहेबांचे उपकार आणि स्वाभिमानी जयंती झाली. म्हणजे असं नाही की पैसे देऊन लोकांना आणलेलं आहे, हे फक्त बाबासाहेबांच्या नावानं आणि वंचित बहुजन आघाडीच्या नावानं आलेले आहेत. कोणाला 1 रुपया दिलेला नाही या म्हणून, पण तरी हजारो लोक या ठिकाणी उपस्थित राहिले. तर हे वंचित बहुजन आघाडीचं मोठं यश आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न एवढाच विचारतो, जे आपण आपल्या शब्दारूपी काव्यातून आपल्या साहित्यातून प्रबोधन करू इच्छिता, आजच्या काळामध्ये खरंच प्रबोधन होत आहे असं वाटतं का? कुठं का आपण किंवा समाजाचे विचार कमी पडत आहेत, त्यांच्या काय वाटतं तुम्हाला? नाही बघा, जरी समाजामध्ये वातावरण दूषित असलं, फाटाफुटीचं वातावरण असलं, लोकांना भुलवणारं, दिशाभूल करणारं वातावरण असलं, तरी समाजामध्ये जागृत लोक आहेत, ज्यांचे कान जागृत आहेत, ज्यांचं डोळे जागृत आहेत, ज्यांची बुद्धी जागृत आहे. आणि त्या जागृत लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे. की 1000 लोक जर कळपामध्ये जात असतील तर 1-2-4 लोक जी काही स्वतःला सत्याची मशाल घेऊन थांबलेत त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे. म्हणून अशी लोक समाजात आहेत. आणि जोपर्यंत आमच्यासारखी लढणारी बाकीची लोक सगळे आम्ही आहोत, जोपर्यंत आम्ही स्वतःला लढणारे कार्यकर्ते समजतो, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्हाला असं वाटतं की सगळं काही संपलेलं नाही. नाही, पण ह्यात एक तुम्ही समजून घ्या दादा, की जसं काही लोक वातावरण गढूळ करण्यासाठी, पाणी गढूळ करण्याचं काम काही लोक करतायत. 1000 वर्ष या देशात चालू आहे आणि 1000 वर्ष हे पण चालू आहे की पाणी जे गढूळ झालेलं आहे ते स्वच्छ करण्याचं पण काम चालू आहे, निवळण्याचं काम चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो नव्हे करोडो पाणनिवळ्या आता जन्माला घातलेल्या आहेत आणि हजारो वर्ष पुढची ह्या पाणनिवळ्या काम करणार आहे. त्यामुळं एका बाजूला ते गढूळ करतायत आणि दुसऱ्या बाजूला पाणी निवळण्याचं काम चालू आहे. हे बुद्धापासून ते बाबासाहेबांच्या पर्यंत, अण्णाभाऊ साठेंच्या पर्यंत ही परंपरा आहे. आणि आज बाबासाहेबांचा वारसा घेऊन बाळासाहेब आंबेडकर सुद्धा उभे आहेत आणि त्यांनी सुद्धा हजारो नव्हे लाखो पाणनिवळ्या तयार केलेल्या आहेत. तर हे पाणी निवळलं जाणार आहे, गढूळ पाणी कायम राहणार नाही. क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांचा जो सिद्धांत आहे तर हे आता चालूच राहिलेलं आहे. तर त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे की या देशातलं वातावरण समतेच्या बाजूनच राहील आणि बुद्धाचा विचारच या देशामध्ये शेवटी सक्सेस होईल. मला जेवढं समजलं आहे की तुम्ही आपल्या विचारातून जे जनजागृती करण्याचा प्रयत्न करताय, प्रबोधन करण्याचं काम करताय, त्यातूनही तुम्हाला जेलवारी सुद्धा सोसवली आहे. ह्याबद्दल आता आम्हाला काय बोलायचं नाही, या विषयाबद्दल नो कमेंट्स. आम्ही गाण्याच्या माध्यमातून समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करतो असे मत शीतल साठे आणि सचिन माळी यांनी NTVशी बोलताना सांगितले. तर अशा कार्यक्रमांमुळे प्रेरणा मिळते, नवी ऊर्जा भेटते असे मत कार्यक्रमाचे आयोजक रामभाऊ गायकवाड यांनी सांगितले. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, डॉक्टर RD शेंडगे, हरीश डावरे, ॲडव्होकेट हिराजी पांढरे, ॲडव्होकेट शीतल चव्हाण, ज्ञानज्योती फाउंडेशनचे अमर सगर, श्रीधर सरपे आदींसह इतर मान्यवर आणि शेकडोंच्या संख्येनं महिला पुरुष श्रोते उपस्थित होते. या कार्यक्रमात कुमारी प्रांजलराम गायकवाड हिने डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर दमदार भाषण केले. उमरग्यातील या नवयाण महाजलसा कार्यक्रमाने भीमगीतांच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा संदेश दिलाय. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.